बीडमधील सरपंच बापूराव आंधळ्यांच्या हत्येला 4 दिवस उलटून सुद्धा आरोपी अजूनही फरार आहे। बबन गीतेंना फसवलं जात असल्याचा रोहित पवार आव्हाडांचा आरोप आहे। रोहित पवार आव्हाडांच्या आरोपानंतर मुंडे समर्थक मात्र आक्रमक झाले आहेत। रोहित पवार आव्हाड परळीला बदनाम करतायत असं मुंडे समर्थकांनी म्हटलं आहे। आजचं बंद केलेलं आहे, कशामुळे बंद करताय? शनिवारी 29 तारखेला आमच्या राष्ट्रवादी परिवारातील युवा सरपंच बापूराव आंधळे यांची निर्गुण आणि अमानुष हत्या झाली। आम्ही सर्वांनी मागणी केली की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। पोलीस प्रशासन तपास करत आहे, अटक सत्र त्यांनी सुरू केलं आहे। आम्ही खूप शांततेत उद्रेक न करता आमची संयमाची भूमिका आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे नाहक परळीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत। जे रोहित पवारांनी आरोप केला आहे, आमचे वाल्मिकांना असतील, बाह्य धर्मकार्य असतील, शहराचे तालुक्याचे अध्यक्ष साहेबांचं सर्वच काम करतात। अण्णा 24 तास बसून गोरगरिबांचे कामं करतात। रोहित पवारांना परळीत येऊन बघा, म्हणावं लोकांच्या जनतेला विचारा, अण्णा आमचे सर्व साहेबांचे कार्यकर्ते काय करतात। आणि जे आमच्या एक लोकप्रतिनिधी सरपंचाचा खून झाला आहे त्याच्याबद्दल बोलायचं तर उलट आरोपींना ते सहकार्य करतात असं आम्हाला परळीकरांना वाटतोय। आमची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जबाबदार लोकप्रतिनिधींनी किमान जे काही घटना घडली, इथं आमच्या बापू आंधळेची हत्या झालेली आहे, त्या हत्येच्या घटनेचंही त्यांनी राजकीय भांडवल करू नये आणि विनाकारण कुठली घटना घडली की त्याला जबाबदार नामदार धनंजय मुंडेंना धरायचं, हे अशा पद्धतीचं नीच पद्धतीचं राजकारण कुठल्याही जबाबदार लोकप्रतिनिधींनी करू नये। आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड।